आपण श्रावण महिन्यामध्ये पूजा करतो, मूठ वाहतो. मग आता याचं महत्त्व काय आहे? बेल वाहताना काय म्हणायचं? अभिषेक तर अर्पण करतो आपण, तर बेल वाहताना काय म्हणायचं? श्रीमुनी कालमुनी त्रिनेत्र मी वाहते बेलपत्र शिवास अर्पण. आपण ओम नमः शिवाय म्हणतो. मग असा जर आपण हे जर मंत्र म्हणला तर तो शिवापर्यंत अर्पण होतो आपला असा बेल. आणि 11 तांदूळ वाहतात. श्रावण महिन्यामध्ये 11 तांदूळ वाहणे हे खूप गरजेचे असते. मग 11 तांदूळ वाहताना काय म्हणायचं? पहिला तांदूळ महादेवा विष्णूसारखा पिता असावा, दुसरा तांदूळ महादेवा कामधेनूसारखी माता असावी, तिसरा तांदूळ महादेवा मदनपुतळ्यासारखा भरदार असावा, चौथा तांदूळ महादेवा चौखंडी राज्य यावा, पाचवा तांदूळ महादेवा पाची पांडवासारखी पुत्र असावा, सहावा तांदूळ महादेवा सीतासारखे सौभाग्य असावा, सातवा तांदूळ महादेवा सप्तऋषीसारखी बंधू असावा, आठवा तांदूळ महादेवा अष्टांगी रुद्राक्ष गळा असावा, नववा तांदूळ महादेवा मदनपुतळ्यासारखा भरदार असावा, 10वा तांदूळ महादेवा दाहीशे आटले, 11वा तांदूळ महादेवा काशीच्या विश्वनाथाला बेल व्हावा.